ना तो इसको मुसलमान से मोहब्बत है, ना तो हिंदुओं को मोहब्बत है, इसको इसकी खुर्ची से मोहब्बत है। हाँ, खुर्ची साठी कहीं करू सकते। वालेकुम आदाब दोस्तों, जो हम बनेगा पठान साहब से बात करने वाले हैं मोर्चे के बारे में। तो क्या बोलना चाहिए मोर्चे के बारे में क्या बोलना चाहिए? यहाँ कितने तादाद में यहाँ लोग आए थे इसके बारे में? यहाँ तो देखो अभी कहाँ से लोग आए थे यहाँ पर जो है तो पूरे सिल्लोड तालुके से और सिल्लोड के सोएगांव तालुके से लोग आए थे। हर देहात में से लोग आए थे, घाटनांदरे से आए थे, शिवने से आए थे, भोकरदन से आए थे। भोकरदन तालुके भी लोग यहाँ पर जो है तो आए थे। सोएगांव तालुके से जामनगर से भी कुछ लोग यहाँ पर आए थे। इधर पाचोरा साइड से भी जो है तो कोलमरी से कुछ लोग आए थे। ऐसे सब लोग आकर जो है तो आज जो मामा को जो उम्मीद थी वो उम्मीद से भी बाहर जो है तो यहाँ पर लोग आए और सभी जो है तो किस्म के लोग यहाँ पर आए। व्यापारी भी आए और जो है तो समाज कारण करने वाले भी आए। हमारा मजहबी काम करने वाले जो है वो भी लोग हमारे साथ में आए। नौजवान जो है तो हमारे साथ में था, हमारे बुजुर्ग भी जो आता आज हमारे साथ में आए। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। और हमारे जो है तो पत्रकार भाई जो है उन्होंने भी हमको जो है साथ दिया। इसी जो पुलिस को हमारे पे शक था कि ये मोर्चा जो है तो सक्सेसफुल हो सकता है, इसीलिए हमने हजरत मोहम्मद पैगंबर के रास्ते पर ये चलकर ये मोर्चा निकाला। और पुलिस को भी और पुलिस प्रशासन को भी ये सिद्ध कर दिया कि हम जो है हम हजरत मोहम्मद पैगंबर को मानने वाले लोग हैं, उनके जो है तो बताए हुए रास्ते में चलने वाले लोग हैं। हम जो है तो कोई जो है तो जातीय दंगा गढ़ाने वाले लोग नहीं है। हम इंसानियत को मानने वाले और इंसान की मदद करने वाले और इंसान को राह दिखाने वाले लोग हैं। यही मकसद के लिए हमने ये मोर्चा। तो ये थे बनेगा पठान से हमने बात की। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। बने रहे, जितने भी वीडियो बनाए अपने हम मोर्चे के एक एक करके वीडियो अपलोड करिए अजंता न्यूज़। तो दोस्तों, अजंता शहर से एजाज भाई मोर्चे में पहुंचे, मन्नान भाई पहुंचे, आसिफ भाई पहुंचे, नसीरगा भाई पहुंचे और तमाम सिल्लोड के आपको नजर आ रहे और महमूद भाई भी यहाँ पहुंचे। तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना चाहिए। वीडियो के स्टार्ट में आपने देखे बनेगा पठान साहब से हमने बात की, पूरी मुकम्मल जानकारी वीडियो में आपको हम देने वाले, लास्ट तक बने रहे। बहुत खास वीडियो ये आपके लिए दोस्तों। आपसे बात करने वाले हम। हाँ, हा जो मोर्चा आहे आजचा जो आहे तर आम्ही जे तर अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या माध्यमानं सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्याच्या वतीने हा मोर्चा जे तर आयोजित करण्यात आला होता। या मोर्चामध्ये हजारों लोक या ठिकाणी उपस्थित झाले। आमचा उद्देश फक्त हेच होता की या ठिकाणी जे आमच्यावरती जे समज या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर जे आमचे प्रेषित आहेत, ज्यांनी आम्हाला जे तर या ठिकाणी माणुसकीनं चालण्याचा जे तर मार्ग दाखवला, अशा जे तर या ठिकाणी प्रेषितावरती जे तर एक कोणीतरी उठसूट कोणीतरी उठतंय आणि काहीतरी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप लावतंय आणि हे मताची पोळी म्हणजे टाळूवरचं लोणी जे तर खाण्याचा प्रयत्न इथले जे तर या ठिकाणी राजकीय लोक जे तर यांना असं सांगायला लावतात। आणि त्याचं कारणच असं आहे का राजकीय लोक सांगायला लावतात का जेव्हा रामगिरी महाराजनं जे तर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जे तर या ठिकाणी त्यांनी जे तर त्यांच्याविषयी अपशब्द वापरला आणि त्याला जे तर या ठिकाणी सगळ्या आमच्या मुस्लिम धर्मियांच्या जे तर भावना दुखवल्या आणि दुखवल्यानंतर पूर्ण जे तर हा रोज जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना जे तर रोष असताना, मुस्लिमांचा रोष असताना अशा ठिकाणी शिंदेसारखा एक मुख्यमंत्री जो जे तर संविधानिक पदावर बसत असताना सगळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी त्यांना सांगतोय की या ठिकाणी जे तर हे आमचं सरकार हे संतांच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे, त्याला हे तो विसरलेला आहे। शिंदे सरकार हे विसरलेलं आहे का संविधानानुसार तुझं सरकार आलेलं आहे, लोकांच्या मताच्या नुसार तुझं सरकार आलेलं आहे। कोणी जे तर या ठिकाणी तू कुठल्याही मंदिरात फिरलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही, कितीही संतांनी तुला आशीर्वाद दिला तर तुझं सरकार येऊ शकत नाही। जोपर्यंत संविधानाच्या नुसार इथं जे तर मतदार तुला आशीर्वाद देणार नाही मताच्या रूपानं, तोपर्यंत तुमचं कोणाचं सरकार या ठिकाणी बनू शकत नाही। तुम्ही एकतर जे तर कोट्यवधी मतदारांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे, याचापर्यंत मी या ठिकाणी निषेध करतो। दुसरी गोष्ट, या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एक जे तर महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम आता जे तर आम्ही करणार आहोत। या मोर्चा जे तर फक्त जे तर राजकारणी मोर्चा नव्हता, आमच्या समाजामध्ये जी गरज होती की धार्मिक लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे, समाजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे, राजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे, पत्रकार सुद्धा आमच्याबरोबर आले पाहिजे, शिकलेली सवरलेली माणसं सुद्धा आमच्याबरोबर आली पाहिजे, इथला युवक नौजवान सुद्धा आमच्याबरोबर आला पाहिजे, इथला वयोवृद्ध जे तर या ठिकाणी आमचा ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमच्या सोबत आला पाहिजे, तरच या महाराष्ट्राला एक नवी दिशा आम्ही दाखवू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये जे तर या ठिकाणी सक्सेस झालो। आम्हाला जे तर याचाच जे तर आनंद आहे। आता मी या ठिकाणी सिल्लोडहून संदेश देतो सर्व मुसलमानांना का आपण महाराष्ट्रामध्ये एक व्हा। तुमचं जे तर या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाने महाराष्ट्राच्या एक होऊन जे तर तुम्ही जे सांगतात की राजकारण करू नका, राजकारण
खरं राजकारण करण्याची आता मुसलमानांची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते करणार म्हणजे करणार आणि सगळे लोक आम्ही सोबत घेणार. त्याच्यात धार्मिक लोक राहणार, पत्रकार राहणार, सामाजिक कार्यकर्ते राहणार, व्यापारी राहणार, या ठिकाणी युवक राहणार आणि आमचे ज्येष्ठ नागरिक राहणार. सगळ्याचा आशीर्वाद या ठिकाणी आता बनेका पठाण पूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहे हे परिवर्तन घडवू इच्छितात. अशा सगळ्या लोकांचं जे तर एक गठबंधन करून एक जे तर फेडरेशन तयार करून आम्ही सुद्धा आता पुढे जे तर राजकारणामध्ये उतरणार आहोत आणि आम्ही आता राजकारण करणार आहोत. कारण खरी राजकारण करणारी आम्ही आहोत, खरे राज्य करणारे आम्ही आहोत. आम्ही राज्य केलेलं आहे 1947 पूर्वी 225 वर्ष या ठिकाणी ज्या मराठ्यांचं जे तर नोंदी जे तर हैदराबादला जाऊन जे पाहायला जातात ते रेकॉर्ड आम्ही लिहिलेला आहे. आम्ही जे आता मुस्लिमाच्या सरकारनं ते रेकॉर्ड लिहिलेलं आहे, त्या नोंदी आम्ही लिहिलेल्या आहे. आम्ही 47च्या पूर्वी आम्ही राज्य केलं, 1 नाही 2 नाही 225 वर्ष राज्य केलं आम्ही. आणि हे 10 वर्षामध्ये जे तर मोदीचं सरकार त्याला जे तर इतके लोक जे तर नाव ठेवतात. खरं राज्य जर आमचं वाईट राहिलं असतं तर आजपर्यंत जे तर आमचं जे तर या ठिकाणी अनेक जे तर या ठिकाणी राज्य आले गेले. छत्रपती शिवाजीचं राज्य आहे, महात्मा फुल्यांचं राज्य आहे, राजश्री शाहू महाराजांचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे आणि या ठिकाणी मौलाना अनाजाचं राज्य आहे. हे समतावादी जे तर महाराष्ट्र आहे, हे प्रोग्रामी महाराष्ट्र आहे. या ठिकाणी असे धंदे हे शिंदेचे असे धंदे अजिबात पुढे चालणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि हे जे आता मताचं ध्रुवीकरण तर पुऱ्या महाराष्ट्रात झालेलं आहे. ओबीसी एकीकडे आहे, त्याच्या मराठा एकीकडे आहे, त्याच्यानंतर आदिवासी एकीकडे आहे आणि जे तर मुस्लिम समाज सुद्धा जे तर आता या ठिकाणी जे तर विचार करायला लागलेला आहे आणि तो मुस्लिमांनी जे तर या ठिकाणी जागा व्हावं. जसं मराठा जागा झालेला आहे, आमचे जे तर जरांगे साहेब यांच्या रूपानं आज मराठाचा युवक जे तर या ठिकाणी जे तर प्रस्थापिताच्या विरोधामध्ये जे तर दंड ठोकून जे तर जो उठलेला आहे आणि जरांगे साहेबांनी त्यांना दिशा दाखवलेली. तशाच पद्धतीचं जे आहे मुस्लिम समाजामध्ये जे तर युवकामध्ये सुद्धा एक जागृती व्हावी, सामाजिक जागृती यावी, जे तर आर्थिक जागृती, शैक्षणिक जागृती आणि राजकीय जागृती या समाजामध्ये यावी. याच्यासाठी जे तर आम्ही जे तर आता पुढाकार घेणार आहोत आणि हा मताचं ध्रुवीकरण आता काय करेल, मोठ्या मोठ्याचे जे तर गड जे तर या ठिकाणी ढासळल्याशिवाय राहणार नाही असं जे तर मला नक्कीच जे तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. तो दोस्तों बने रहे, पूरी जानकारी आपको हम देने वाले. इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में शेयर करना चाहिए. बनेका पठाण साहब जानकारी आपको हम देने वाले वीडियो में आता बघा जे तर जर समजा मी तर काही बोलू शकत नाही माझ्या तोंडानं. तसं जे तर आमचा जो जिंदवडा महाराष्ट्राचा मुस्लिम समाज आहे, प्रश्न आम्हाला एवढेच या ठिकाणी का हा जो पालकमंत्री हा जे तर खरं मुसलमान आहे. म्हणजे आता सगळ्या गोष्टी जे दिवस रात्र जे आहेत ते या ठिकाणी हिंदू धर्माच्या पद्धतीने हिंदू धर्माच्या जे तर दोन्ही समाजाला जे आहे या ठिकाणी चुतिया मारण्याचं काम, त्यांना वेड्या बनवण्याचं काम. एकीकडे हिंदूकडे जातो वेगळं रूप घेतो, इकडं मुसलमानात येतो वेगळं रूप घेतो. म्हणजे दोन्ही समाजाला वेड्यात काढण्याचं काम हा जे तर पालकमंत्री करत आहे. परंतु आता हिंदू सुद्धा या ठिकाणी समजून गेलेला आहे आणि मुसलमान सुद्धा जे तर या ठिकाणी समजून गेलेला आहे का ये तो ना तो मुसलमान है ना तो हिंदू है, ना तो इसको मुसलमान से मोहब्बत है, ना तो हिंदू को मोहब्बत है, इसको इसकी खुर्ची से मोहब्बत है. हा खुर्चीसाठी काही करू शकतो एवढं आता लोकांना जे तर ठाम जे तर लोकांचं मत झालं.